हॅलो. तर उद्या मॅचकडे आपण पाहू शकाल. हा सामना किती षटकाचा खेळवला जाईल? 3 षटकाचा. यस, आपण या सामन्याकडे आपण पाहिलं तर वरने विपक्ष आपण पाहिलं तर संजय नगर मेजबानी टीम ज्यानं पहिला सामना मात्र खेळला होता ती टीम आपल्याला पाहतोय. या स्वतःची मेजबानी टीम असेल आणि मेजबानी टीम आपण पाहिलं तर जवळपास 61 धावा कुठून काढल्या होत्या पहिल्या सामन्यामध्ये आणि हाय स्कोअर असल्यामुळं बाय देण्यात येईल या संघाला आणि शेवटच्या मुवमेंटला आता पाहायला मिळेल जो संघ मात्र विजय होईल तो संघ आपण पाहिलं स्टेट डोनेवाडी टीम समोर मात्र आपल्याला पाहायला मिळेल. सामन्याला सुरुवात करा. मंच आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपल्याला पहिला गोलंदाज पाहायला मिळेल संजय नगर एंडकडनं आणि संजय नगर टीम आपल्याला पाहायला मिळेल मयूर हा गोलंदाज. सलामी वीर मैदानाच्या आतमध्ये रवाना झाले आनंद आणि मनोज. यस, पंचा सामना चालू करा. आपण पाहू शकाल अजूनही आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. भरपूर जवळपास भरपूर टाइम झाला. पहिला गोलंदाज मयूर आपण पाहू शकाल मयूर वाघचा उर्या स्वतः आयोजकांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र फुलटॉस आणि फुलटा चेंडू. यावेळेस मात्र स्ट्राईक ग्राउंडचा हा फटका. एक धाव सहजरित्यानं पूर्ण झाली आहे. श्री गणेशा झाल्या टीम वर्णे टीमच्या माध्यमातून मनोजच्या माध्यमातून आपण पाहिलं तर एक सिंगल पूर्ण झाली आहे. पाठीमागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता पण इथं आपण पाहू शकाल बॅक टू बॅक दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव सहजरित्यानं पूर्ण झाली आहे आणि एका धावेनं मात्र श्री गणेशा झाले टीम आपण पाहू शकाल. इथं मात्र मोठा फटका मोठा पहार चेंडू निघून चाललाय ऑफसाईडच्या दिशेनं लोंगामध्ये हा फटका. यावेळेस मात्र सुरेख सजवलाय. 4 धावा येतील आणि या 4 धाव्याच्या साईनं संघ जाऊन पोहोचेल अद्यापच आपण पाहिलं तर 5 या अंकावरती. 5 धावा स्कोर गाठवरती आपण पाहतोय. या बिलेस मात्र मयूर डावखरे हाताचा गोलंदाज. इथं मात्र मोठा पहार मोठा फटका. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिला तर सस्त्यामध्ये मात्र फलंदाज बाद झाला होता पण इथं मात्र इरादे स्पष्ट केल्या. या 6 धाव्याच्या साईनं संघ जाऊन पोहोचेल अद्यापच आपण पाहिला तर 11 या अंकावरती. 11 धावा स्कोर गाठवरती. 3 चेंडूचा खेळ अद्यापच संपलाय. या बिलेस आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी राहिली पण इथं मात्र ब्रह्मास्त्र वापरलाय जरूर. इथं मात्र थोडीशी चुकी पाहायला मिळते. एक धाव सहजरित्यानं पूर्ण झाली आणि दुसऱ्या धावासाठी प्रयत्न नाही आणि एका धाव्याच्या साईनं आपण पाहिलं तर 12 धावा स्कोर गाठवरती. 4 चेंडूचा खेळ अद्यापच संपलाय. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या 12 धावा. इथं आपण पाहू शकाल 3 चेंडूचा खेळ अद्यापच संपला.
4 चेंडूचा खेळ अद्याप संपलाय. त्यामध्ये आपण पाहिलं तर 3 चेंडू मात्र आनंदच्या नावावरती आहेत आणि आनंदने आपण पाहिलं तर 3 चेंडूमध्ये 11 धावा मात्र कुठून काढल्यात. यावेळेस आपण पाहिलं तर स्कॉट गार्ड जाऊन पोहोचलाय 12 या अंकावरती. पुढील चेंडू टाकण्यासाठी मयूर वाघचौरे आपण पाहू शकाल. हो बॅटची कडा फलंदाज होईल बाद. मनोज झोरे ज्यांना पाठीमागचा सामना गाजवला होता तो मनोज झोरे मात्र बॅक टू डगआउट झाला. पहिली विकेट पहिली सफलता मिळवली जाते यावेळेस मात्र. नवीन फलंदाज रोशन मैदानाच्या आतमध्ये रवाना होता. यावेळेस आपण पाहतोय रोशनला डावखुर हाताचा फलंदाज बोलायला पाहायला मिळाला. रोशनच्या माध्यमातून एक चांगला फलंदाज आहे. पाठीमागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती या फलंदाजानं. तोपर्यंत आपण पाहतोय जो संघ विजय होईल तर डोनेवाडी संघापुढे मात्र लढत पाहायला मिळेल. कारण तर डोनेवाडी टीम अजूनही मात्र दादा संघ ठरले जाते. यावेळेस मात्र कुठली शंका नाही. यावेळेस आपण पाहिलं तर पुढील चेंडू शेवटचा चेंडू असेल या षटकामध्ये आणि शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल. यावेळेस मात्र फटका फसला हवेमध्ये. स्वतः गोलंदाज इथं मात्र पहा किती चांगली गोलंदाजी राहिल्या. षटकार आणि चौकाराचा मार खाऊन सुद्धा इथं मात्र शेवटचे 2 चेंडूवरती 2 विकेट मिळवल्या जातात. फलंदाज होईल बाद. रोशनच्या पारीचा अंत होता. गेल्या पावरी मात्र परतावाला गेला फलंदाज रोशनला. नवीन फलंदाज नवनाथ मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झाले. आपण पाहू शकाल नवनाथ हा फलंदाज. त्याचबरोबरीने आपण पाहिलं तर आनंद नवनाथ आणि आनंद ही जोडखली आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला. त्यानंतर नवीन गोलंदाज सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेला. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज राहुल हा गोलंदाज असेल. यावेळेस हा चेंडू निघून चाललाय. यावेळेस मात्र 1 बाउन्स सीमा रेषा पलीकडं. अजून एक धावसंख्या 4 ने वाढेल. 16 धावा स्कोर गाठवरती जाऊन पोहोचल्यात. या 4 धाब्याच्या साईनं 16 धाबा स्कोर गाठवरती आपण पाहतोय. पुढील चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज होईल सज्ज. या ब्लेसचा टप्पा पडल्यानंतर कुठलीही चुकी करत नाही. या ब्लेस मात्र चेंडू आणखीन एक येईल डॉट आणि डॉट चेंडूच्या साईनं आपण पाहिलं तर 16 वरती मात्र थांबवण्याचा प्रयत्न केलाय टीम. आपण पाहू शकाल संजय नगर टीम
राहुलनं मात्र चांगली गोलंदाजी आता करावी लागेल, कारण तर सामोऱ्या गोलंदाजाला मात्र नक्कीच मयूरनं चांगल्या 4 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर 12 धावा खर्ची केल्या. त्यानंतर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती चौकार आला. त्याचबरोबरीने आपण पाहिलं तिसरा चेंडू आता आपल्याला पाहायला मिळेल कशा पद्धतीने हातराल हा गोलंदाज आपण पाहतोय राहुलच्या माध्यमातून पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज. हो हो, एष्ट्या उद्ध्वस्त इथं मात्र पाहू शकाल नक्कीच आणखीन एक फलंदाज होईल बाद. आनंदच्या स्पारीचा अंत होता. बॅक टू डगआउट, तिसरी विकेट तंबूच्या आसऱ्याला. जवळपास आपण पाहिलं तर 15 धावांची बहारदारी केली गेली. पाठीमागच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली खेळी गेली होती या फलंदाजानं, पण आपण पाहू शकाल इथं मात्र नक्कीच 15 वरती मात्र बाद होत्या. स्वतःचा वेगदान असेल आणि एक धाव आपण पाहू शकाल नक्कीच मनोजच्या खात्यामध्ये जोडली जाईल. 16 धावा स्कोर गाठवरती. नवीन फलंदाज दीपक मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय. या बिलेस फुलटा चेंडूला पाठवलाय. या बिलेस आपण पहिला दीपकच्या बॅट मधून आणखीन एक दरारा या बिलेस आपल्याला पाहायला मिळेल. या 6 धावेच्या साईनं संघ जाऊन पोहोचेल 22 या अंकावरती. बावीस धावा स्कोर गाठवरती जाऊन पोहोचल्यात या 6 धावेच्या साईनं. तर आपण पाहू शकाल चौथ्या चेंडूवरती आलेला हा षटकार पाहायला मिळेल. अजूनही 2 चेंडू पाठीमागच्या सामन्यामध्ये षटकामध्ये आपण पाहिलं तर मयूरने 2 चेंडूवरती 2 विकेट जरूर मिळवल्या. 4 चेंडूचा मार खाला आपण पाहिलं तर 12 धावा खर्ची केल्या. त्याचबरोबरीने आपण पाहिलं तर इथं आता मात्र विकेट जरूर आल्या पण षटकार सुद्धा आल्या. पण इथं मात्र ब्रह्मास्त्र वापरला. इथं पहा काय घडलं जाईल मैदानाच्या आतमध्ये. चेंडू येईला निर्धाव आणि निर्धाव चेंडूच्या साईनं आपण पाहिलं तर 22 या धावावरती रोखला गेलाय. 22 धावा स्कोर गाठवरती जाऊन पोहोचल्यात. 6 धावा मात्र आपण पाहू शकाल दीपकच्या खात्यामध्ये आणि इथं मात्र 2 चेंडूचा अद्यापच मात्र दीपकनी खेळी केली आणि 6 धावा आपल्याच नावावरती कोरल्या जातात. यावेळेस आपण पाहिलं तर यात काही शंका नाही. पुढचा चेंडू शेवटचा चेंडू इथं मात्र हा यावेळेस मात्र दोन धाबा कंप्लीट. यावेळेस आपण पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ अद्यापच संपलाय आणि या 2 धाब्याच्या साईनं 24 धावा स्कोर कार्डवरती 3 विकेट्स आपण पाहिली तर यावेळेस आपण पाहिलं तर नवीन फलंदाज दीपक आणि नवनाथ ही जोडखली मैदानाच्या आतमध्ये रवाना. पण इथं पाहू शकाल 3 विकेट्स आपण पाहतोय. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. ज्ञानेश्वर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच पंच बोलतील आमच्या इकडं हा चेंडू मात्र खराब आहे आणि खराब लाईन पकडली जात्या आणि खराब लाईनच्या साईन आपण पाहिलं धावसंख्या 1 ने सरसवेल. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतील 25 या अंकावरती. यावेळेस फटका फसला यामध्ये. इथं मात्र प्रोटेक्शन जरूर होता. यावेळेस मात्र तंबूच्या आसऱ्याला अजून एक मात्र फलंदाज होईल बाद.
नवनाथच्या पारीचा अंत होत्या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होते, आपण पाहू शकाल. दीपक हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होते. नवीन फलंदाज दीपक. दीपक आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहिलं तर गोलंदाज ज्ञानेश्वर एक चांगली गोलंदाजी राहिली. पहिला चेंडू वाईट फेकला, त्यानंतर आपण पाहिलं विकेट आली आणि विकेटच्या साईन पुढचा चेंडू क्रॉस द लाईन इथं आपण पाहू शकाल. तर मात्र नक्कीच सिंगल कंप्लीट झाली आणि सिंगलच्या साईन आपण पाहिला स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 26 फॉर विकेट्स. आपण पाहिलं तर 26 या अंकावरती 26 धावा स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचल्यात. अद्यापच आपण पाहिलं तर 4 विकेट सुद्धा मिळवल्या जातात. इथं चांगले फलंदाज मात्र बाद झाले. आनंद बाद झाला, मनोज झाला बाद, त्यानंतर आपण पाहिलं नवनाथ, त्याचबरोबरीने आपण पाहिलं तर रोहित सुद्धा बाद झाला. त्याचबरोबरीने दोन्ही दीपक मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना 26 धावा स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचल्यात. इथं आपण पाहू शकाल एक सिंगल पूर्ण झाली आणि या सिंगलच्या साईना संघ जाऊन पोहोचेल 27 या अंकावरती. 27 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहिल्या तर नक्कीच पुढील चेंडू आपण पाहू शकाल बॅटची कडा, फलंदाज बाद. या बिलेस आपण पाहू शकाल चांगली गोलंदाजी राहिली. कुठला मोठा फटका मारून दिला नाही. आपण पाहिला तर पहिला चेंडू वाईट फेकला असं वाटलं होतं या धावसंख्या वाढल्या जातील, पण इथं पहा 2 चेंडू मात्र 2 सिंगल आल्या आणि शेवटचा 5वा चेंडू आपण पाहिला तर नक्कीच 4था चेंडू आपण पाहिला तर नक्कीच विकेट मात्र मिळवली जाते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होते. गुरुनाथ हा फलंदाज. की आपण पाहतोय या बिलेसचा पंच बोलतील आमच्याकडे हा खराब चेंडू आणि खराब लाईन आपल्याला पाहायला मिळते. या वेळेस अजून एक मात्र चेंडू येईल सौर चेंडू आणि तापू पाहू शकाल या विकेट या एका धावेच्या साईन पण पाहिलं तर नक्कीच 28 धावा स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचतील. चांगल्या रंद विकेट आता उभी केली होती. पाठीमागच्या सामन्यामध्ये अवघ्या 16 धावा कुठून काढण्याची गरज होती विनगाव टीमनं. त्या 16 धावा मात्र थोड्याशा कटिंग झाल्या होत्या, पण इथं हा चेंडू निघून चाललाय तो बाउन्स सीमा रेषा पलीकडं. 32 धावा स्कोर कार्डवरती. शेवटचा आता एक चेंडू शिल्लक असलेल्या पहिल्या सत्रामध्ये पाहू शकाल. या पहिल्या सत्रामध्ये धावसंख्या उभारली गेली 32 या धावावरती 32 फॉर विकेट्स आपण पाहतोय. तर यावेळेस मात्र नक्कीच शेवटचा आता एक चेंडू शिल्लक असेल. इथं मात्र हा फटका हव्यामध्ये फसलाय. स्वतः गोलंदाज धावतोय, चेंडू खाली एक धाव तर सहजरित्यानं दुसऱ्यासाठी निघाल्या. 2 धावा सहजरित्यानं पूर्ण झाल्या आणि या 2 धावेच्या साईनं तिसरी धाव सहजरित्यानं पूर्ण. फलंदाज 4थ्या धावांसाठी मात्र फलंदाज होईल बाद. या 3 धाव्याच्या साईनं संघ जाऊन पोहोचेल 35 या अंकावरती. चेंडू असतील येणाऱ्या 18 आणि 36 धाव्यांची गरज असणाऱ्या टीम आपण पाहू शकाल संजय नगर टीमसाठी.
भले या सामन्याकडे आपण पाहू शकाल सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना झाल्या. मयूर आणि रमेश ही जोडखली मैदानाच्या आतमध्ये रवाना झाली. आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवर पहिला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल दीपक हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. पहिले चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल. यावेळेस मात्र हा जबरदस्त फटका सजवलाय जरूर. वन बाउन्स सीमा रेषा पलीकडे धाडला जातोय. या चौकारानं मात्र स्वागत केलंय. फलंदाज आपण पाहू शकाल मयूर वाघ चौऱ्या. आपण पाहू शकाल याच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती आलं चौकार आणि चौकारानं मात्र स्वागत केलं. टीम आपण पाहू शकाल संजय नगरच्या माध्यमातून दीपक वरती हल्ला. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर 4 धावा आल्या आणि 4 धाबेच्या साईनं आता संघ मात्र पुढे सरसवलाय. 36 धाबांचा पाठलाग करायचा आपण पाहिलं तर छत्तीस धाबा पाठला करत असताना आपण पाहिला तर इथं मात्र अजून एक त्या दिशेला उडवला जाईल चेंडू. पण इथं पहा इथं मात्र चांगला झेल टिपला जातोय. फलंदाज होईल बाद. पहिल्या चेंडूवरती जरूर आला चौकार. दुसऱ्या चेंडूवरती इरादे स्पष्ट केल्या. यावेळेस मात्र गोलंदाज दीपकनं नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होत्या. आपण पाहू शकाल राहुल हा फलंदाज असेल. चार धाबा आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती आल्या. दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक आणि कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज दीपकच्या माध्यमातून एक चांगली सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. कारण आपण पाहिजे पाठीमागच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती या गोलंदाजानं. इथं मात्र हा चेंडू फिरकवण्याचा प्रयत्न. चेंडू निघून चाललाय. यावेळेस वन बाउन्स सीमा रेषा पलीकडे येतोय. अजून एक दर्जेदार चौकार. 8 धावा स्कोर गाठवरती. राहुलनं गेल्या मात्र इरादे स्पष्ट केल्या या 4 धाब्याच्या साईनं. इथं मात्र हा चेंडू आब्यामध्ये बसलाय. चेंडू खाली क्षेत्रशन कुठली चुकी करणार नाही. जशा मयूरनं खेळी केली होती तशाच पद्धतीने हे खेळी आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक मात्र चेंडूवरती विकेट पाहायला मिळेल. चौथा चेंडू आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने मात्र फेकलाय. 2 चेंडूचा मार खेळला आणि 2 तंबूच्या आसऱ्याला मात्र गडी मात्र पाठवण्याचा प्रयत्न गोलंदाज दीपकनं मात्र पाठवण्याचं काम केलंय. 8 धाबावरती रोखला गेला. टीम आपण पाहू शकाल संजय नगर टीमच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अजूनही मात्र सलामी वीर रमेश मात्र अजूनही कुठल्या खाता खोलला नाही रमेशनं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होत्या. नितीन हा फलंदाज.
नवीन फलंदाज नितीन मैदानाच्या आतमध्ये रवाना झाल्या. पण पहिला तर धाव फलकावरती धबा 8 धावा स्कोर गाठवरती जाऊन पोहोचल्यात. पण इथं पहा अजून एक उडवलाय चेंडू. यावेळेस मात्र नक्कीच हा चांगला झेल टिपला जातो. गेल्या पावरी मात्र परताबाला लागते फलंदाज नितीनला. यावेळेस अजून एक धक्का. तिसरी विकेट तंबूच्या आसऱ्याला. बॅक टू डगआउट. गोलंदाजाचा कौतुक करणं गरजेचं आहे. शेवटच्या 2 चेंडूवरती आपण पाहिलं तर 2 विकेट आल्या. अजूनही मात्र शेवटचा एक चेंडू जर हॅट्रिकची उमेटावरती येऊन थांबलाय गोलंदाज आपण पाहतोय दीपकच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ज्ञानेश्वर हा फलंदाज असेल. यावेळेस शेवटचा चेंडू होता आणि शेवटच्या चेंडूवरती आलं निर्धाव. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती जरूर होता गोलंदाज. पण इथं पहा 6 चेंडूचा खेळ अद्याप संपला. स्कोर गाठ जाऊन पोहोचलाय. अद्यापच आपण पाहू शकाल 8 या अंकावरती. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. आनंद हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस आपण पहिलं कार्पेटच्या साईना चेंडूला मात्र ढकलण्याचा प्रयत्न होता जरूर. एक धाव सिंगल पूर्ण झाली. दुसऱ्यासाठी प्रयत्न नाही. आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आनंद हा गोलंदाज असेल. आणि एक चांगला रन विकेट आपण पाहतोय. उभा करण्याचा प्रयत्न जरूर झाला त्याच्या माध्यमातून. पण इथं मात्र गोलंदाजी करत असताना एक सिंगल पूर्ण झाली. पहिला चेंडू फेकला. एक सिंगल पूर्ण झाली. दुसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज. पण इथं पहा तर मात्र नक्कीच टप्पा पडल्यानंतर विकेट किपर मनोज झोरेच्या हातामध्ये हा चेंडूला विसरण्याचा प्रयत्न. 9 धावा स्कोर गाठवरती. हा चेंडू येईल डॉट. आणि डॉट चेंडूच्या साईन आपण पाहिला तर ज्ञानेश्वरच्या माध्यमातून. सिंगल पूर्ण झाली. आपण पाहू शकाल एक धाव संख्या वाढली जाईल. 10 धावा स्कोर गाठवरती. अजूनही मात्र 26 धावा करावे लागतील. 36चा पाठला करायचा आहे. नक्कीच अजूनही मात्र 26 धावा गोला करावे लागतील. 10 धावा स्कोर गाठवरती जाऊन पोहोचल्यात. आणि या सिंगलच्या साईनं चेंडू झाले फेकून 3. आणि आपण पाहू शकाल इथं मात्र बॅटची कडा अजून एक फलंदाज बाद. तंबूच्या आसऱ्याला सलामीची जोडी. रमेश मात्र बाद होते. यावेळेस आपण पाहिलं तर रमेशच्या पारीचा अंत झाला. बॅक टू बॅक 4था विकेट. तंबूच्या आसऱ्याला बॅक टू डगआउट झाल्या. यावेळेस मात्र गोलंदाजाचं कौतुक करणं गरजेचं आहे. कुठलाही मोठा फटका मारून दिला नाही. यावेळेस आपण पाहिलं तर आनंद एक चांगला गोलंदाज आहे. आणि त्या गोलंदाजाचं कौतुक करणं गरजेचं आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होता. आपण पाहू शकाल फलंदाजाचं नाव आमच्या कानापर्यंत पोहोचवा.
नवीन फलंदाज अशोक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय यावेळेस अशोक यावेळेस आपण पहिला तर टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये चांगली गोलंदाजी राहिली या गोलंदाजाच्या शेवटचा तर एक चेंडू शिल्लक असेल. आता समीकरण बदलला जाईल. चेंडू असतील 7 आणि 26 धाव्यांची गरज असणाऱ्या 10 धावा स्कोअर गाठवरती 7 चेंडू 26 धावा. अजूनही सामना कोणी जिंकला नाही. यावेळेस आपण पाहू शकाल आता मात्र नक्कीच रोहिदास सरांचा कॉल आमच्या कानापर्यंत जरूर पोहोचल्या. अख्ख्या नाईट स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसामध्ये अपट्ट मेहनत या दोन्ही पंचानं एका साईडनं उमेश भोईर असेल तर एका साईडनं आपण पाहिला तर रोहिदास पवार. नक्कीच आपण पाहतोय चांगल्या पंच या स्पर्धेसाठी लाभले गेल्यात. जोतातील नाईट सामने आपल्याला पाहायला मिळतात. याच आपण पाहू शकाल शेवटचा चेंडू आणि शेवटचा चेंडू आपण पाहिला तर अतिशय चांगला चेंडू मात्र फेकला. 11 धावा स्कोअर गाठवरती येणारे चेंडू असतील 6 आणि धावसंख्येची गरज असणार आहे त्या अवघ्या 25 धाव्यांची. यस तिसरा षटक 6 चेंडू 25 धाब्यांची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज नवनाथ हा गोलंदाज असेल. पण पाहू शकाल ज्यावेळेस आपण पाहिला तर नवनाथ हा गोलंदाज या कावी ठरताना दिसतंय. पहिला चेंडू पण पाहिला तर चांगला अतिशय भन्नाट वेगानं फेकलाय. थोडासा स्टेप करा पंच आपण पाहू शकाल. अजूनही मात्र सामना आपल्याला खेळवाच आहे. पहा नक्कीच कार्पेटच्या साईनं चेंडूला ढकलण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्रक्षण उचलणार फेकणार. एक सिंगल कंप्लीट झाली आणि सिंगलच्या साईनं आपण पाहिलं तर धावसंख्या 12 या अंकावरती. आत्ता मात्र समीकरण बदल आहे. येणारे 4 चेंडू असतील आणि 24 धाव्यांची गरज म्हणजे प्रत्येक चेंडू विकेट करावे लागेल. 4 चेंडूमध्ये 4 षटकार ठोकावे लागतील. 24 धाव्यांची गरज असणार आहे. 12 चेंडू स्कोर गाठवरती जाऊन पोहोचला. 12 धावा स्कोर गाठवरती आपण पाहतोय. इथं मात्र नक्कीच चांगली गोलंदाजी. प्रत्येक चेंडू ब्रह्मास्त्र वापरला जातोय. कार्पेटच्या साईनं सिंगल पूर्ण झाली आणि सिंगलच्या साईनं 13 धावा कंप्लीट. यावेळेस आपण पाहिलं तर नवनाथच्या माध्यमातून ही चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. येणारे चेंडू असतील 3 आणि धावसंख्येची गरज असणार आहे ते अवघ्या 23 धाव्यांची. 23 धाबा एवढ्या सोप्या नाहीत आता. आपण पाहू शकाल एखादा खराब चेंडू आणि खराब दिशा आपल्याला पाहायला मिळाली ना तर नक्की समीकरण बदलल. पण इथं पहा अशा पद्धतीच्या फटक्या क्रॉस द लाईन चेंडू निघून चाललाय. पंच चौकार आहे षटकार. 1 बाउन्स आपण पाहू शकाल. 4 धाब्याच्या साईन आपण पाहिलं तर 17 धाबा. एक चांगला आकडा मात्र या क्रिकेटमध्ये पाहायला मिळते. 17चा आकडा नेहमीच घातकी असतो. कोणासाठी होऊ शकतो यावेळेस मात्र पुढचा चेंडू दाखवून देईल. पण इथं पहा शकाल गोलंदाजासाठी नक्की घातकी असेल. कारण आपण पाहिलं ज्या अशा पद्धतीचे क्रॉस द लाईनचे फटके नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले नाही. पण या आता शेवटच्या मोमेंटला अजून एक 4 धाबा येतील. 21 धाबा स्कोर गाठवरती आणि 21 धाबा मात्र जाऊन पोहोचल्यात. अवघ्या असता चेंडू असतील एक शेवटचा एक चेंडू आणि आता धावसंख्येची गरज असणार ते अवघी आपण पाहू शकाल 17 धाब्यांची. 17 धाबा एक चेंडू आपण पाहू शकाल होऊ शकतात नाही. पंधरा धाबा एक चेंडू 15 धाबा आपण पाहू शकाल.
एक चेंडू आणि 15 धाबा. सामना पूर्णपणे मात्र वर्णे टीमच्या माध्यमातून झुकलाय. इथं मात्र पहा, इथं चांगली शेवटच्या मोमेंट परत ही गोलंदाजी राहिली आहे. तर मात्र 21 वरती रोखला गेला आणि इथं मात्र सामना विजय झाले टीम आपण पाहू शकाल वर्णे टीम. मी विनंती करेन अरुंधी दादा वाघचौऱ्या